माझा डिवोर्स झाला. डिवोर्स झालाय ना, हा असं सेलिब्रेशन करतोय जसं कायच्या भन लॉटरीच लागली आहे. तर कसं काय मंडळींनो, मजेत ना? नव काय मे महिन्याची सुट्टी वगैरे पडली, गावाला जाऊन जरा आंब फणस खायचं 4-5 दिवस गेलात की नाही? तुम्ही नाही गेलात ना, मी जाऊन आलोय, मस्तपैकी मजा करून आलोय. जर ती मजा बघायची असेल तर लवकरात लवकर उंडगा चॅनल वरती जा आणि तो व्लॉग बघा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, लवकरात लवकर जा बघा, मजा करायच्या बन. आता नाही का, मी हा पेन आणि टिश्यू पेपर घेतलाय. हे मी काय लिहिणार आहे ना, हे बघून तुम्हाला नक्की शॉक बसेल. हो, शॉक बसेल. आई शपथ, काय म्हणतो? असं लिहिणार काय आहे भावा? आणि तुम्हाला पण शॉक बसेल जेव्हा मी हे ओपन करेन. खरंच शॉक बसणार आहे काय? काठी दे, काठी दे. काठी पकडून ठेवतो म्हणजे शॉक बिग बसेल ना. आणि तो केक कोणता आहे, त्याच्यावर काय नाव लिहिलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा. नाही, आम्ही बघू, पण तू दाखवशील तर ना. आणि मला नाही वाटत तू एवढ्या लवकर दाखवशील, कारण मिनिटं जास्त झाली पाहिजे ना. मिनिटं जास्त झाली तर कसं ऍड्स पण जास्त येतात. ते कोणत्या गोष्टीची मला खुशी होती आणि मी एवढा खुश कशामुळे आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच समजेल. बघू आता तुझा थोडा वेळ कधी येतोय तो. तर आपण नाही का तिकडे जाऊन सर्वांना बोलूयात की मम्मीच्या अॅनिव्हर्सरीचा केक आहे, आणि नंतर बोलूयात की हा स्पेशल केक आहे, थोडा वेगळा केक आहे. अरे कशाला त्या फुकट खाली काका काकींच्या अॅनिव्हर्सरीची वाट लावतोय? तुम्ही ब्लॉगर लोक कधी सुधारणार नाही ना. तुम्हाला सरळ कधी सांगताच येत नाही, असं ट्रेनच्या पटरीसारखं वाकडं तिकडं करून सांगणार. अरे ही पित्तवाली पण आहे का इकडं? हिला जरा केक कमी द्या, नाही त्याच्या अंगावर परत पित्त वगैरे उठेल आणि परत व्लॉग काढतील. पित्तवाल्याचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल, म्हणजे त्याच्यावर मी रोस्ट केलंय, ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये लवकरात लवकर जाऊन बघा. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा. त्या काका काकींना असं वाटत असेल की हा केक आमच्या अॅनिव्हर्सरी साठी आणलाय स्पेशल, मस्त मजा येणार आहे. पण जेव्हा त्यांना हे कळेल की तो केक त्यांच्यासाठी नाही दुसराच आहे, तेव्हा त्यांना कसं वाटेल? नका रे, असं हे नुबड्या ब्लॉगरनं लोकांच्या मनाशी नका खेळू, काळी जळतं. सेकंड केक आहे. हो थांबा, ओपन करण्या पहिले थांबा. हा नाही का मम्मी पप्पाच्या अॅनिव्हर्सरीचा केक नाही. हागला. आता कुठेतरी त्या काका काकींच्या चेहऱ्यावर मस्तपैकी आनंद येत होता, तेवढ्यात ह्यांनी सांगून टाकलं. थोडा वेळ थांबायचा तरी. हा गुरुश ब्लॉगर. वेगळा केक आहे, गेस करा. काय रे, तुम्ही पप्पांना एवढे दिवस सांगितलं नाही? तुम्हालाच माहित नव्हतं एकट्याला? सगळ्या पब्लिकला, युट्यूबरला माहिती आहे. युट्यूबला प्रेग्नेन्सीची गुड न्यूज अख्ख्या युट्यूब फॅमिलीला माहिती आहे, पण घरातल्या फॅमिलीला माहिती नाही. म्हणजे काय दुर्दैव आहे. मला तरी असं वाटतं काही दिवसांनी ना हे नुबडे ब्लॉगर पहिली त्यांच्या युट्यूबची पूजा करतील आणि नंतर घरच्या देवाची. ही गुड न्यूज, आणि ही नाही का माझ्या आयुष्यातली नाही का सगळ्यात मोठी, याच्यापेक्षा जास्त गुड न्यूज आहे. हो, अशी कोणती नक्की गुड न्यूज आहे जी प्रेग्नेन्सी पेक्षा पण मोठी आहे? म्हणजे काय मला पण कळत नाही, काय कोणती गुड न्यूज आहे? स्वतः तर प्रेग्नेंट नाही ना झाला. काय असेल गेस करा, गेस. अरे मी याच्यासाठी 4 वर्ष वेट केलंय. 4 वर्ष वेट केलं म्हणजे कोणती निवडणूक वगैरे जिंकला की काय? घरगुती नुबडे ब्लॉगर निवडणूक 2026. तो केक खोला, चला लवकर, आवरा आवरा. मोफल झालो. अरे देवा, अरे तो पेपर कुठे आहे? फायनली मोकळा झालो, असं आहे का? असं काय लिहिलंय केक वरती? फायनली मोकळा झालो. कशातून मोकळा झालो म्हणजे? मोकळा त्या केक वालीला काय लिहायला सांगितलेलं माहिती का? फायनली मी मोकळा झालो. व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतः त्या केकवर काहीतरी लिहित होता आणि आता त्या केक वालीच्यावर काहीतरी नाव ढकलतोय. पोटात दुखेल केक खाल्ल्याच्या नंतर. झाला, माझा डिवोर्स झाला. व्हिडिओचं टायटल ठेवलंय, शेवटी माझा डिवोर्स झाला, सगळं संपलं आज, तुटलेला हृदय. आणि कट्टू समुद्र किनाऱ्यावर मस्तपैकी फॅमिली सोबत डिवोर्सचा सेलिब्रेशन करते. म्हणजे काय म्हणायचं या ब्लॉगरला? ते म्हणतात ना की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. ती चपकळ म्हण तुम्हाला एकदम बसते. अजूनपर्यंत मी वाढदिवस, एंगेजमेंट, अॅनिव्हर्सरीचा केक कापताना बघितलंय. पहिल्यांदा कोणतरी त्याचा डिवोर्स झाल्याचं एवढं मोठं सेलिब्रेशन करतोय. म्हणजे काय शेवटी नुबडेच ब्लॉगर असणार हे मला माहितीच होतं. आणि काय करतील ना काय सांगू शकत नाही, काय नेम नाही यांचा.
दोन दिवस झाले. अरे त्या लहान मुलाला कोणतरी हात मिळवा, तो बिचारा एवढा स्ट्रगल करतोय, त्याला कोण हातच मिळवत नाही. मोफत झालो. अरे देवा. अरे तो पेपर कुठे आहे? फायनली मोकळं झालो असं आहे का? तुम्हाला वाचता येतंय का सांगा? तुम्हाला वाचता येतंय का सांगा? कसं वाचता येणार? त्या केक वरती फक्त 2 शब्द लिहायचं सोडून त्या केक वरती आंडू गुंडू पूर्ण करून ठेवलंय, त्याच्यावर निबंध लिहून ठेवलाय. काय शेवटीला सवय लागले ना, त्या थंबनेल वरती पण पूर्ण हागून ठेवतात सगळीकडे, आणि आता केक वरती पण. माझा लवचा प्रॉब्लेम आहे ना. तुझ्या तर तोंडात दिली पाहिजे पेन्सिल. हा पेन आहे, असं तोंडात ठेवायची आणि वाडाखाली बोलायची. ह्याच्याने तुझा ळचा प्रॉब्लेम एकदम बरोबर होणार. कळलं? माझा पण प्रॉब्लेम होता, मी पण वर्षभर केलं म्हणून माझा पण गेला. जेव्हा नाही का माझ्यावर केसेस झालेला, आता पण आमच्यावरती खूप सारे केसेस आहेत. अजून अशा किती केसेस आहेत, आणि कोणत्या केसेस? तुम्ही फॅमिली मिळून कुठे डाका बिका टाकला की काय? हसतोय काय? बहीण असो, आम्ही असो, भाऊजी असो, माझे भाऊबी असो, मम्मी असो, पप्पा असो, सगळ्यांना हेच पाहिजे की हे दोघं सुखी राहिले पाहिजे. आणि मला सगळ्यात जास्त आनंद ते सुख दुःख राहू द्या बाजूला, ते केक कधी कापणार? ते 2 लहान मुलं कधीपासून बिचारे वाट बघतायत. केक कापा लवकर, आवरा. याला 4-5 वर्ष का लागले माहिती का? माझ्या केसला नाही का हे डिवोर्स होण्यासाठी हे 6-7 महिन्यात होतो. किंवा अरे 6-7 महिने आधी जर केस संपली असती तर तुला 4 वर्ष व्लॉगिंग साठी सस्पेन्स आणि टेन्शनचा कंटेंट कुठून मिळाला असता? किधर से? अरे हम सब जानत है आपकी नस कहाँ है और कहाँ दबने से आपको कहाँ दर्द होता है, हमको सब जानत है हम. आणि नाही का तुम्ही पण कमेंट करायचे की एवढे दिवस झाले, एवढे वर्ष झाले, का नाही होते तुझा डिवोर्स? तर नाही का हा धार्मिक विषय होता, म्हणजे इतर धर्माचे 2 जुडलेले होते. त्याच्या कोर्टामध्ये जेव्हा घटस्फोटाचा खट्टा चालतो ना, तेव्हा तो कायद्यानुसार चालतो. पण दादा थेट धार्मिक विषय आणि इतर धर्म बोलून प्रकरणाला एकदम वेगळाच रंग देतोय. कोर्टामध्ये कायदे आणि कलम चालतात, धार्मिक प्रवचन नाही चालत. त्या बोलण्याच्या नादात त्या दोघांनी केक कट केला, खाल्ला पण खरा आनंद त्या दोघांना झाला. ते तरी बिचारे काय करतील? कधीपासून वाट बघतात की आता केक कापतील, आता केक कापतील. पण ह्या फेकू पांड्याचं तर चालूच आहे, म्हणून त्या बिचाऱ्या लहान मुलांनीच ठरवलं की आपणच केक कापूया आणि आपणच खाऊया. ए कर्माचं फळ. तू तर शांतच बसा, नाही तर डॉक्टरांना बोलवे ना सुई टोचायला. कधी पण विजय असतो. जय. ही खरंच फॅमिली बीचवर उभी आहे की कुठल्या बॉर्डरवर उभी आहे? रात्रभर झोप नव्हती येत मला, खरंच शपथ सांगतो. रात्रभर थांब ना, मला बोलू दे. ए ताई थांब ना, थांब जरा, त्याला बोलू दे. 10.5 मिनिटं तुम्हीच बोलताय, त्याला तर कोणी बोलूनच दिलं नाही. त्याला बोलू द्या. रात्रभर झोपलो नाही मी, झोपेच्या गोळ्या खाऊन झोपलेलो आहे. म्हणजे तेव्हा पण झोप नव्हती येत मला. भावा इतक्या गंभीर डिप्रेशन आणि टेन्शन मध्ये होता की त्याला अक्षरशः झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागल्या. हे जे डिप्रेशन पण काय पण बोला, भावाचं एकदम कौतुक केलं पाहिजे. एवढ्या टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये असताना पण त्यांनी न चुकता त्याच्या चॅनलवर व्लॉग येत होते, व्ह्यूज मिळत होते. म्हणजे आणि आता पण बघा ना, सेलिब्रेशन, डिवोर्सचा सेलिब्रेशन पण वगैरे करतोय. म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला. दुःख भरे दिन गयो रे भैया, अब सुख रे आयो रे. गाण्यांच्या भेंड्या खेळून झाल्या असतील तर केक बेक कापायला घ्या. बोलून बोलून मला भूक लागली. बापरे, केक राहिलाच काय? तुम्हीच खा केक, मला नको. काय त्या केकची अवस्था केली. तुम्ही दोघांना एकमेकांना खाऊ घाला. कोई गीत गजने. पहिलं त्या काकींना केक भरवा, चांगलं गाणं गाता येतं ना, जरा शांत बसतील. अगदी तुमच्या जोडीसारखा सुंदर गोड आहे. तुमच्या जोडीसारखा गोड आहे. थँक्यू सो मच. केक भारीच असणार ना, तुम्हाला गोड पण लागणार केक, कारण त्या 2 लहान मुलांनी त्याच्यामध्ये टेस्ट ओतली ना त्यांची. हा, खूप झालं आता सेलिब्रेशन, केक कापणं. आता जरा सिंपत्ती कार्ड गेम खेळणं झालं पाहिजे की नाही विशाल दादा? काय बोलतो? 4 वर्षाचा वनवास, कोर्टाच्या पायऱ्या आणि माझ्या मुलाचा ताबा, माझी सत्य कथा. हो सत्य कथा. सत्य कथा कसली, खोटी कथा बोल. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बाप्या मस्तपैकी नाचत होता, जणू काय याच्या भन आता आरसीबी ह्या वर्षी पण IPL जिंकले. आणि आता बघा कट्टू, 4 वर्षाचा त्याला वनवास लगेच आठवला. पण आणि तुम्हाला तर माहित आहे माझा डिवोर्स झालाय. मी ब्लॉग सुद्धा अपलोड केलाय, काही जणांनी बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. हे बरं, या आधी व्ह्यूज साठी डिवोर्सचा सेलिब्रेशन करायचं आणि नंतर सिंपत्ती घेण्यासाठी व्हिडिओ बनवायची.
कसं जमतं कसं तुम्हाला हा? तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा अजून कोणते मुद्दे राहिले असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा, ते नक्कीच आपण पुढच्या ब्लॉग मध्ये कव्हर करूयात. ह्यात तिच्या बन म्हणजे ह्याची अजून सत्यकथा संपलीच नाही, अजून वेब सिरीज बाकी आहे. पुढच्या भागचा कंटेंट काय आहे हे पण लोकांना विचारतोय. हा विशाल नावाचा कॉक्रोच लोकांसोबत मस्तपैकी मास्टर माइंड गेम खेळतोय हा. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर कोण नवीन कॉक्रोच आपल्या चॅनलवरती आले असतील तर लाईक करा. लाईकचं एम ठेवूया आपण 300 लाईक करून टाका. तर चला भेटूया एका पुढच्या कार्यक्रमामध्ये. टाटा टाटा बाय.